सो गुड मॉर्निंग स्टुडंट्स अँड वेलकम टू एरो कम्प्युटर अकॅडमी. चला, सो विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या 2 लेक्चरमध्ये आपण काय बघितलं तर इंटिग्रेशनचे जे काही बेसिक फॉर्म्युले होते ते आणि त्या फॉर्म्युल्यावरचे एक्झाम्पल बघितले. ठीक आहे, बोला फॉर्म्युले कोणते कोणते बघितले आपण आतापर्यंत ते सांगा. चला, सगळ्यात पहिला फॉर्म्युला कोणता पाहिला? इंटिग्रेशन ऑफ डी एक्स. हां, बोलत चला, इज इक्वल टू एक्स प्लस सी. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ के डी एक्स इज इक्वल टू काय असेल सांगा? के एक्स प्लस सी. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ, बोला पटपट, एक्स रेस टू एन डी एक्सचा फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे? एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. आठवतंय नक्की? त्याच्या पुढे काय पाहिला? इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग एक्स प्लस सी. हा एक फॉर्म्युला पाहिला. अजून काय पाहिलं सांगा? इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स डी एक्स इज इक्वल टू काय सांगा? ई रेस टू एक्स डी एक्स, सॉरी, ई रेस टू एक्स प्लस सी. आणि याच्यानंतर काय पाहिलं सांगा? इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स डी एक्स इज इक्वल टू काय नाही सांगा? ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए प्लस सी. आठवते नक्की? सो हे सगळे फॉर्म्युले आपण काय केले होते बाळांनो? पाहिले होते. ठीक आहे, आवाज नाही ते ऑनलाईन? ए बाळांनो, आवाज येत नाही का? स्क्रीन दिसत नाही क्लिअर? बोला रे बाकीचे, येतोय आणि स्क्रीन दिसतीये? हा, म्हणजे ज्यांना आवाज येत नाही आणि स्क्रीन दिसत नाही त्यांनी एकदा रिजॉईन करा बाळांनो. त्यांच्या साईडला इश्यू आहे, इकडच्या साईडला काहीच इश्यू नाही आहे. चलो, मग आता याच्यानंतर बघा बाळांनो, या फॉर्म्युल्यानंतर आता आपल्याला आज जे फॉर्म्युले बघायचे आहेत ते ट्रिग्नोमेट्रीशी रिलेटेड फॉर्म्युले बघायचे आहेत. मग आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण डेरिव्हेटिव्हमध्ये पाहिले होते. मग सांगा, जर तुम्हाला थोडं आठवत असेल की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपण कोणते कोणते पाहिले होते? बघा, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोणते होते? साईन, अजून कॉस, आठवते? टॅन, अजून साईन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. हे सगळे आपण काय पाहिले होते? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आणि या सगळ्या फंक्शनचे आपण काय पाहिले होते? डेरिव्हेटिव्ह पाहिले होते. आठवते? डेरिव्हेटिव्ह आठवत आहेत? चलो, मग आता मला एक सांगा, डेरिव्हेटिव्हच्या उलटी प्रोसेस केल्यानंतर कोण मिळणार आहे मला? इंटिग्रेशन. इंटिग्रेशन म्हणजे काय? अँटी डेरिव्हेटिव्ह, म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या उलटी प्रोसेस. मग या ठिकाणी सगळ्यात पहिले आपण ह्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह बघूत. मग त्याच्या रिव्हर्समधून मला कोण मिळतील? त्याचे इंटिग्रेशन. मग सांगा बरं बाळांनो, सगळ्यात पहिले जर मी असं घेतलं, डी बाय डी एक्स ऑफ साईन एक्स. सांगा, साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? कॉस एक्स. आणि अजून एक काय पाहिलं होतं सांगा? कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय पाहिलं होता? डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स इज इक्वल टू, हे दोन फॉर्म्युले तर माहिती आहेत तुम्हाला. काय की साईनचा डेरिव्हेटिव्ह कोण असतो? कॉस. आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह कोण आहे? मायनस साईन. आठवतंय? लक्ष द्या, लक्ष द्या, लिहू नका काही. मग आता या ठिकाणी जर याच दोन फॉर्म्युलाला मी इंटिग्रेशनमध्ये जर कन्वर्ट केलं तर कसं होईल? बघा, काय करावं लागेल सांगा मला? साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आहे, मग याला मी इंटिग्रेशनच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं तर काय होईल सांगा? बोला, सगळ्यात पहिले काय लिहू? बोला. हां, इंटिग्रेशन ऑफ कोणाचं घ्यावं लागेल? कसं? साईन एक्सचं. इंटिग्रेशन कोणाचं घ्यावं लागेल? कॉस एक्स. त्याच्या पुढं कोण टाकला? डी एक्स इज इक्वल टू आन्सर कोण येणार माझं? साईन एक्स प्लस काय आलं सांगा? सी. नक्की कळलं? काय सांगितलं? साईनचा डेरिव्हेटिव्ह कोण आहे? कॉस. मग कॉसचं इंटिग्रेशन कोण आलं सांगा? साईन. नक्की कळलं? साईनचा डेरिव्हेटिव्ह कोण? कॉस. मग कॉसचं इंटिग्रेशन काय? साईन. हे तर कळलं. बरं, आता कॉसचा डेरिव्हेटिव्ह कोण? आता मायनस आहे. याला जर मी उलट लिहिलं तर कसं लिहू सांगा? इंटिग्रेशन ऑफ, हां बोला, इंटिग्रेशन ऑफ, हां, ही जी टर्म असेल तिला काय म्हणणार मी? मायनस साईन एक्स डी एक्स इज इक्वल टू, हां व्हेरी गुड, कॉस एक्स प्लस काय लिहावं लागेल? सी. अरे कळलं नक्की? काय सांगितलं? इंटिग्रेशन कोणाचं घेतलं? मायनस साईन एक्स डी एक्स. त्याच्यातून मला रिझल्ट कोण मिळाला? कॉस एक्स प्लस सी. आता नॉर्मली आपण इंटिग्रेशन लिहिताना फंक्शन लिहितो, साईन लिहित नाही. मग अशा वेळेला हे जे मायनस साईन आहे हे कुठं टाकल मी? राईट साईडला. म्हणजेच काय, मी यालाच कसं लिहिल बघा? इंटिग्रेशन ऑफ, याच्यातला मायनस काढून टाकला, कोण राहिला सांगा इथं? साईन एक्स डी एक्स इज इक्वल टू, हा मायनस काढून मी कोणाला देतो? कॉसला. म्हणजे या ठिकाणी कोणाला सांगा? मायनस कॉस एक्स प्लस काय आलं? सी. कळलंय नक्की? नक्की कळलं का? काय काय केलं सांगा बरं? काय काय केलं सांगा? लक्ष द्या. चला, पहिले बसून बघू. सांगा, सगळ्यात पहिले मी डेरिव्हेटिव्ह काढला. कोणाचा डेरिव्हेटिव्ह काढला? साईन एक्सचा. बोला पटपट, साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कोणाला? मग याच्या उलट जर लिहिलं सांगा, इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स इज इक्वल टू कोण येणार? साईन एक्स प्लस सी. हे एवढं तर कळतंय तुम्हाला? अजून सांगा. चला, हां, आता डेरिव्हेटिव्ह घेतला,
पहिले आपण साईन वरून फॉर्म्युला काढला, आता कॉस वरून काढलो. डी बाय डी एक्स ऑफ, बोला कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतोय, कॉस एक्स. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह कोण असतो, मायनस साईन एक्स. मग याला जर उलट लिहिलं, इंटिग्रेशनच्या फॉर्मॅटमध्ये जर मी लिहिलं तर काय लिहिणार सांगा बाळांनो, इंटिग्रेशन ऑफ, पहिले साईन कोणती लिहिली, मायनस साईन एक्स डी एक्स इज इक्वल टू कोण येणार, कॉस एक्स प्लस काय आलं सी. पण मला इथं मायनसची साईन ठेवायची नाही, म्हणून मी काय करतो, या ठिकाणावरून मायनसची साईन काढून टाकतो आणि तिला कुठं टाकतो, इकडं. सो इंटिग्रेशन ऑफ साईन एक्स इज इक्वल टू कोणाला, मायनस कॉस एक्स प्लस सी. नक्की कळलं. मग याच्यातून मला दोन फॉर्म्युले मिळाले. अरे कळतंय नक्की, कोणते कोणते, साईन एक्सचं इंटिग्रेशन भेटलं ना मला, आणि अजून कोणाचं मिळालं, कॉस एक्स. दोन फॉर्म्युले मिळाले मला. मग ते दोन फॉर्म्युले मला लिहिता येतील सांगा. मग सगळ्यात पहिले बरं आपण हे काय पाहतोय बाळांनो, इंटिग्रेशन कोणाचं, ऑफ ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. कोणते फंक्शन्स आहेत ते, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. मग पहिलं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय आला सांगा, इंटिग्रेशन ऑफ, बघा कॉसच्या ऐवजी पहिले हा घेऊत आपण, सांगा इंटिग्रेशन ऑफ कोणाला सांगा, साईन एक्स डी एक्स इज इक्वल टू कोणाला सांगा, मायनस कॉस एक्स प्लस सी. इथपर्यंत कळलं का, नक्की नक्की कळलं. एक लक्षात घ्या, आता हा फॉर्म्युला कसा आला हे आपल्याला मॅटर करत नाही, आपल्याला काय मॅटर करतं की फॉर्म्युला काय, हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. मग साईनचं इंटिग्रेशन काय आलं, मायनस कॉस एक्स. बोला पटपट, साईनचं इंटिग्रेशन काय, मायनस. जसे आपण काल 6 फॉर्म्युले लक्षात ठेवले, तसे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे पण, मिसलेनियसचे आणि इनवर्सचे हे सगळे फॉर्म्युले काय करायचे, आपल्याला रिवाईज करायचे. व्यवस्थित समजून घ्या, ते जर व्यवस्थित कळले मग तुम्हाला एक्झाम्पलमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. सेकंड फॉर्म्युला काय लिहू सांगा, चला हा, इंटिग्रेशन कोणाचं घेऊ सांगा, कॉस एक्स. इंटिग्रेशन कोणाचं घेतलं, कॉस एक्स. मग सांगा कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय आहे सांगा, साईन एक्स प्लस सी. दोन फॉर्म्युले कळले का नक्की. बोला पहिला कोणाचा आहे सांगा, इंटिग्रेशन ऑफ साईन एक्स, इंटिग्रेशन ऑफ साईन. लक्षात घ्या, पाठ करायचे, पाठ केले नाही तर उपयोग होणार नाही. बोला इंटिग्रेशन ऑफ साईन एक्स कोणी, बोला पटपट, इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इज इक्वल टू मायनस कॉस एक्स. इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स कोण येतो, साइन एक्स. बोला इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स कोण आहे, साइन एक्स. साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस, साइनचं इंटिग्रेशन कॉसचं इंटिग्रेशन. बोलत चला, साइनचं इंटिग्रेशन कॉसचं इंटिग्रेशन साइन. बोला परत, साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस, कॉसचं इंटिग्रेशन साइन. राहील लक्षात, गडबड करू नका, नाहीतर आपल्याला सवय असती की कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, मग चुकून आपण कॉसचं इंटिग्रेशन पण मायनस साइन म्हणतो. नाही, कॉसचं इंटिग्रेशन काय आहे, साइन. घरी गेल्यानंतर लक्षात घ्या, डेरिव्हेटिव्हचे थोडेसे फॉर्म्युले विसरायला जरा तर फरक नाही पडणार, पण इंटिग्रेशनचे मात्र फॉर्म्युले विसरू नका. पहिला फॉर्म्युला कोणता बघितला, इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स काय सांगा, मायनस कॉस एक्स. बोला पटपट, इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इज इक्वल टू, आणि कॉस एक्सचं इंटिग्रेशन घेतलं तर साइन एक्स. नक्की दोन फॉर्म्युले पाठ झालेत, नक्की कळलेत. पुढं आता हे काही लिहित बसायची आपल्याला गरज पडणार नाही. मग आता पुढं, याच्या पुढं अजून काय काय फॉर्म्युले बघा. थर्ड फॉर्म्युलेकडे जाऊ. आता मला सांगा, साइन कॉसचा डेरिव्हेटिव्ह तर पाहिला तुम्ही, पुढचं फंक्शन कोणतं होतं, टॅन. टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय होता सांगा, बोला आठवतंय, डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय सांगा, सेक स्क्वेअर एक्स. कळतंय नक्की. मग आता याच्या उलट केलं तर मला इंटिग्रेशन मिळेल ना. मग सांगा पुढचा फॉर्म्युला कोणता घेतला, इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू कोणाला, टॅन एक्स. नक्की कन्सेप्ट कळला, नक्की कळले. लिहू नका, लिहू नका, काहीच लिहू नका, मी तुम्हाला लिहून देतो सगळं. टॅनचा डेरिव्हेटिव्ह कोण आहे, सेक स्क्वेअर. मग सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन कोणाला, टॅन. नक्की कळतंय, टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय, सेक स्क्वेअर. मग सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय आलं, टॅन. मग तिसरा फॉर्म्युला कोणता आला सांगा, थर्ड फॉर्म्युला काय, इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू कोण आलंय, टॅन एक्स प्लस सी. नक्की कळले, पक्का. पहिले आपण बघा, साईनचा डेरिव्हेटिव्ह कोण आहे, कॉसचा डेरिव्हेटिव्ह कोण होता, मायनस साईन. टॅनचा डेरिव्हेटिव्ह कोण आहे, सेक स्क्वेअर. म्हणजे फक्त आपण उलटे फॉर्म्युले बघतोय, बाकी काही बघतोय का नाही. नक्की कळलं. पहिलं इंटिग्रेशन कोणाचं, बोला, साईनचं इंटिग्रेशन काय, मायनस कॉस. कॉसचं इंटिग्रेशन काय, सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय, टॅन. इथपर्यंत कळलं. मग साईन, कॉस आणि टॅन ह्या तिघांचे डेरिव्हेटिव्ह बघितले, त्याच्या पुढे डेरिव्हेटिव्ह कोणाचा बघायचा, बोला, साईन झाला, कॉस झाला, टॅन. टॅन नंतर कोण येतो, कॉट. मग सांगा, डी बाय डी एक्स ऑफ कॉट एक्स. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, पटपट बोला, मायनस
कोसेक स्क्वेअर एक्स मायनस कोसेक स्क्वेअर. आठवतंय का नक्की? बघा, आता ज्यांचं डेरिव्हेटिव्हच झालं नसेल किंवा ज्यांना डेरिव्हेटिव्हचेच फॉर्म्युला माहित नाही त्यांना हे पण काही कळणार नाही, पण तरी त्यांना माहिती असलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला डेरिव्हेटिव्हवरून इंटिग्रेशन कसं आलं ते दाखवतोय. मग डेरिव्हेटिव्ह मध्ये एक फॉर्म्युला पाहिला होता की कॉटेक्सचा डेरिव्हेटिव्ह काढला तर किती येणार? कोसेक स्क्वेअर मायनस कोसेक स्क्वेअर. ठीक आहे, हा थर्ड फॉर्म्युला याच्यावरून बघितला. आता फोर्थ बघायचा आहे. मग याला इंटिग्रेशन मध्ये कसं लिहिता येईल सांगा? इंटिग्रेशन ऑफ मायनस कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू कोणाला सांगा? कॉट एक्स प्लस काय आला? सी. पण मला सांगा, इकडं आपण मायनस साईन ठेवणार का? नाही. मग अशी पण आपण काय केलं तर बघा, इथून काय केलं ती मायनस साईन काढली होती ना, इथं सुद्धा काय काढायचं? ही मायनस साईन काढून टाकायची. मग इथला मायनस गेला, इकडच्या साईडला गेला, कोणाला सांगा? मायनस कॉट. मग कोसेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन किती आलं सांगा? मायनस कॉट एक्स. कोसेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन किती आलं? मायनस कॉट एक्स. सांगा, मग याच्यावरून आपल्याला फोर्थ फॉर्म्युला आला. इंटिग्रेशन ऑफ बोला कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू मायनस कॉट एक्स प्लस सी. लक्षात घ्या, जोपर्यंत आपल्याला फॉर्म्युले पाठ होणार नाही तोपर्यंत इंटिग्रेशनचा काही उपयोग नाही. शनिवार रविवारी, आजचा दिवस शनिवारी, उद्या रविवारी कॉलेज वगैरे काही नाही, 2 दिवसात इंटिग्रेशनचे बेसिक फॉर्म्युले पाठ करा बाळांनो. तुम्हाला वाटत असेल नाही मग आम्ही नोटबुकमध्ये पाठीमागं बघतो, कुठेतरी लिहून ठेवतो, नाही, एक रफ नोटबुकमध्ये 10-10, 15-15 वेळा हे सगळे फॉर्म्युले लिहून बघा, पाठ करा, तर तुम्हाला इंटिग्रेशन इझी जाईल. आणि एकदा जर इंटिग्रेशन सोपं गेलं इनडेफिनाईट की मग डेफिनाईट, आणि त्याच्यावरच डिफरन्शियल आहे. मग झालं, म्हणजे निम्म पोर्शन तर आपला अप्लाइड मॅथमॅटिक्सचा कव्हर झाला. पण त्याच्यासाठी तो बेस काय? हा आपले फॉर्म्युलेच. ठीक आहे, चला बोला काय काय फॉर्म्युला बघितलं. बोला चला, साइन एक्सचं इंटिग्रेशन काय? मायनस कॉस एक्स. बोलत चला, साइन एक्सचं इंटिग्रेशन काय? मायनस कॉस एक्स. कॉसचं इंटिग्रेशन काय? साइन. सेक स्क्वेअरचं काय? टॅन एक्स. आणि कोसेक स्क्वेअरचं काय? मायनस कॉट एक्स. हे मी तुम्हाला न बघता लिहायला लावणार, लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेला तुम्हाला न बघता लिहायला होतील त्यावेळेला मग मी तुम्हाला दाखवेल फॉर्म्युले काय आहेत. बोला, सगळ्यात पहिले कोण बघितलं? इंटिग्रेशन कोणाचं? साइन. साइनचं इंटिग्रेशन काय? मायनस कॉस. कॉसचं इंटिग्रेशन काय? साइन. कॉसचं इंटिग्रेशन काय? साइन. सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय? टॅन. बोला, सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय? टॅन. कोसेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय? मायनस कॉटेक्स. मायनस कॉटेक्स. नक्की कळले? पक्का? पुढचा फॉर्म्युला कसा डिराईव्ह करू सांगा चला. हा बोला पटपट. साइन कॉस नंतर कोण घेतला? टॅन. टॅन नंतर कोण आहे? कॉट. कॉट नंतर कोण आहे? सेक. सांगा, मग 5 नंबरला मी सेकचा डेरिव्हेटिव्ह लिहितो. सांगा, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे? बोला, सेक एक्स इंटू टॅन एक्स. मग याच्या उलटी प्रोसेस घेतली तर काय होईल सांगा? इंटिग्रेशन ऑफ बोला सेक एक्स इंटू टॅन एक्स, आणि त्याच्या पुढे जर डी एक्स लिहिलं तर कोण येईल सांगा? सेक एक्स प्लस सी. नक्की कळलं? पक्का? कोणाचं इंटिग्रेशन घेतलं? सेक एक्स इंटू टॅन एक्स. सो सेक एक्स इंटू टॅन एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन काय येणार? सेक एक्स प्लस सी. कळतंय? नक्की कळतंय? पक्का? फॉर्म्युला कळतोय? सांगा, मग 5वा फॉर्म्युला काय आला सांगा? इंटिग्रेशन ऑफ बोला सेक एक्स इंटू टॅन एक्स इज इक्वल टू काय आलं सांगा? हा इज इक्वल टू सेक एक्स प्लस सी. नक्की कळलंय का रे? काय डाऊट आहे आता याच्यामध्ये? किती फॉर्म्युले झाले सांगा? 5 फॉर्म्युले झाले. कसे आले कळले का? नक्की फॉर्म्युले कसे आले कळले का? चला, लास्ट वाला फॉर्म्युला सांगा, 6वा. सांगा, डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यावा लागेल आता? कोसेक एक्सचा. नाही कळलं? पहिले कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला? साइन, नंतर कॉस, नंतर टॅन, कॉट, सेक, आणि आता कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे? कोसेकचा. सांगा, कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय? बोला पटपट. मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स आहे की नाही? मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. मग याच्या उलटी प्रोसेस जर केली सांगा काय लिहू? बोला, इंटिग्रेशन ऑफ बोला पटपट मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स इज इक्वल टू कोण आलं? कोसेक एक्स प्लस सी. म्हणजे याचं जर मी इंटिग्रेशन काढलं तर मला कोण मिळणार बाळांनो? कोसेक एक्स. पण परत इथं मायनस साईन ठेवून जमेल का? नाही. मग फॉर्म्युलेमधून मी इथून मायनस साईन बाहेर काढली, इकडच्या साईडला नेली, काय आला आन्सर सांगा? इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स डी एक्स इज मायनस, याला कोसेक एक्स इंटू कॉट एक्स डी एक्स लिहावं लागेल ना? काय लिहू सांगा इथं? कोसेक एक्स इंटू कॉट एक्स डी एक्स. सांगा, सो इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इंटू
कॉट एक्स डीएक्स इज इक्वल टू कोण आलं मायनस कोसेक एक्स प्लस सी. नक्की फॉर्म्युले कळलेत का? सहावा फॉर्म्युला कोणाला सांगा? सहावा फॉर्म्युला काय आला? इंटिग्रेशन ऑफ, हा बोला, कोसेक एक्स इंटू कॉट एक्स इज इक्वल टू मायनस कोसेक एक्स प्लस सी. अरे कळलंय का नक्की? व्यवस्थित थांबा. इज इक्वल टू मायनस कोसेक एक्स प्लस सी. नक्की हे 6 फॉर्म्युले कळलेत का? पक्का. मग हे 6 फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे? साईनचा डेरिव्हेटिव्ह कोण आहे? कॉस. कॉसचा डेरिव्हेटिव्ह कोण असतो? मायनस साईन. कॉसचा डेरिव्हेटिव्ह कोण असतो? मायनस साईन. मग साईनचं इंटिग्रेशन कोण येणार? मायनस कॉस. 2 फॉर्म्युले तर कळले. टॅनचा डेरिव्हेटिव्ह कोण आहे? सेक स्क्वेअर. कॉटचा डेरिव्हेटिव्ह कोण आहे? मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. अरे कळतंय नक्की? पुढं कोण आहे सांगा? सेक. सेकचा डेरिव्हेटिव्ह कोण आहे? सेक एक्स इंटू टॅन एक्स. कोसेकचा डेरिव्हेटिव्ह कोण आहे? मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. मग त्याला फक्त आपण उलट लिहिलं. काय लिहिलं त्याला? उलट. नाही कळले? फॉर्म्युले नक्की कळलेत? पक्का कळलेत? सांगा किती फॉर्म्युले आहेत? 6. याच 6 फॉर्म्युलाला आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं. परत आपल्याला हेच फॉर्म्युले रिपीट करायचे. सांगा पहिला फॉर्म्युला काय होता? चला हा, इंटिग्रेशन ऑफ, बोला, इंटिग्रेशन ऑफ साईन. मग हे कसं काढायचं? साईन कोणाचा डेरिव्हेटिव्ह रे? कॉसचा. मग आन्सर काय येणार? कॉस एक्स प्लस काय आलं? सी. कळतंय नक्की? कसं डोकं लावायचं? साईन हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह? कॉसचा. मग साईनचं इंटिग्रेशन किती आलं? कॉस. सेकंड सांगा चला, हा, इंटिग्रेशन ऑफ, हा, अच्छा, साईनचं इंटिग्रेशन काय आलं? मायनस. का बरं? कारण की कॉसचा डेरिव्हेटिव्ह कोण असतो? मायनस साईन. अरे कळतंय नक्की? बघा या ठिकाणी साईन कोणती येणार? मायनस. का? कारण की कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन. मग इथून आपल्याला कोणती साईन लावावं लागेल? मायनस. नक्की कळतंय का? सांगा परत. लिहू नको, ऐक माझं, काहीच लिहू नको, फक्त लक्ष दे इकडं, बोर्डकडे लक्ष द्या, नोटबुक बघू पण नका. हा सांगा पहिला फॉर्म्युला काय बघितला? बोला चला. इंटिग्रेशन ऑफ, हा बोला, साईन एक्स डी एक्स. सांगा साईन एक्स डी एक्स इंटिग्रेशन काय? सांगा मायनस कॉस एक्स प्लस सी. नक्की कळलं? सेकंड सांगा चला, इंटिग्रेशन ऑफ, बोला, इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स. कॉस एक्स कोणाचा डेरिव्हेटिव्ह रे? म्हणजे आन्सर काय येणार? साईन एक्स प्लस सी. इथपर्यंत कळलं नक्की? थर्ड सांगा चला, हा बोला, इंटिग्रेशन कोणाचं घ्यावं लागेल? सेक स्क्वेअर. का बरं? कारण साईन कॉस झाल्यानंतर कोण येतो? टॅन. टॅनचा डेरिव्हेटिव्ह कोण असतो? सेक स्क्वेअर. मग मला इंटिग्रेशन कोणाचं घ्यावं लागेल? सेक स्क्वेअर एक्स. सेक स्क्वेअर एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन किती आलं सांगा? टॅन एक्स प्लस सी. चौथा सांगा चला, हा, साईन कॉस टॅन झाला, टॅनच्या पुढे कोण होता? कॉट. कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय होता? पटपट बोला. कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय होता? मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. मग या ठिकाणी इंटिग्रेशन कोणाचं घ्यावं लागेल? कोसेक स्क्वेअर एक्स डीएक्स इज इक्वल टू मायनस कोसेक एक्स, सॉरी, मायनस कॉट एक्स मायनस कॉट एक्स प्लस काय आलं? सी. नक्की कळलं? पक्का? लक्षात घ्या, सुरुवातीला तुमचे फॉर्म्युले चुकले तरी फरक पडणार नाही, पण फॉर्म्युले लर्न करताना बघा मला हे सोपं होतं बाळांनो. मी सरसकट काय केलं असं डायरेक्ट तुम्हाला फॉर्म्युलेची लिस्ट दिली असती. हां, हे घ्या लिहून चला, इंटिग्रेशन साईनचा, हां 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 हां, त्यांनी काही उपयोग होणार नाही. फॉर्म्युले कसे आलेत हे जर तुम्हाला कळलं तर ते पाठ करायला इझी पडेल. सांगा पुढं चला. साईन झाला, कॉस झाला, सेक स्क्वेअर झाला, कोसेक स्क्वेअर झाला, पुढं सांगा चला. हां, साईन कॉस टॅन कॉट सेक येईल ना पुढं. सेकचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? सेक एक्स इंटू टॅन एक्स. मग इंटिग्रेशन काय लावलं लागेल सांगा? सेक एक्स इंटू टॅन एक्स डी एक्स इज इक्वल टू काय येईल सांगा? सेक एक्स प्लस सी. नक्की कळलंय का? सांगा पुढे चला. आता कोसेक राहिलं ना. कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? मायनस कोसेक एक्स इंटू कॉट. मग इथं काय करावं लागेल सांगा? इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स डी एक्स इज इक्वल टू मायनस कोसेक एक्स प्लस सी. नक्की कळलं? मग अशा पद्धतीने आपले किती फॉर्म्युले तयार झाले? ट्रिग्नोमेट्रिकचे बेसिक 6 फॉर्म्युले. नक्की कळलं? पेजचं लास्टवालं, आपल्या नोटबुकचं लास्टवालं पेज उडका. लास्टवालं एक पेज उलट मस्तपैकी. हे 6 फॉर्म्युले न बघता न विचार करता लिहून बघायचा प्रयत्न करा. मग नंतर मी तुम्हाला दाखवतो का, कारण आपल्याला त्याशिवाय पाठांतर केल्याशिवाय उपयोग नाही होणार बाळांनो. चला नंतर आपण टॅली करू. म्हणून नोटबुकचं लास्टवाला पेज घ्या आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते फॉर्म्युले आठवतायत का हे मात्र बघा. उरका चला. पट 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 हे 6 फॉर्म्युले तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. हे 6 फॉर्म्युले लिहिले म्हणजे बऱ्यापैकी तुमचं काम झालं.
हे आता तुम्ही डिराईव्ह करून करून लिहिताय. डिराईव्ह करून करून म्हणजे काय, उरका उरका लिहायला काही प्रॉब्लेम नाही. डिराईव्ह करून म्हणजे काय की डेरिव्हेटिव्हवरून इंटिग्रेशन कसं आलं याच्यानुसार तुम्ही फॉर्म्युले लिहितायत. पण एकदा त्याची रिव्हिजन झाली की ते फॉर्म्युले डायरेक्ट पाठ झाले पाहिजेत. अशा पद्धतीने लिहा. झाले का रे? फॉर्म्युले झाले का? उरका पटपट पटपट. ऑनलाईन झाले लिहून बाळांनो? ऑनलाईन बोला पटपट. फॉर्म्युले कळलेत का नक्की? झाले? चलो गुड. उरकलेत का रे? उरका उरका पटपट चला. झाले? चलो फॉर्म्युले टॅली करूत परत एकदा. चला सगळ्यात पहिला फॉर्म्युला कोणता बघितला? इंटिग्रेशन ऑफ. बोला पटपट. बोला पटपट. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स. सांगा साइन एक्स डी एक्स इंटिग्रेशन काय आलंय सांगा? मायनस कॉस एक्स प्लस सी. सेकंड बोला चला. इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स. कॉस एक्स इंटिग्रेशन काय सांगा? व्हेरी गुड. साइन एक्स प्लस सी. न बघता सांगायचा प्रयत्न करा. इंटिग्रेशन ऑफ बोला सेक स्क्वेअर एक्स डी एक्स. सेक स्क्वेअर एक्स डी एक्स इंटिग्रेशन काय आहे? टॅन एक्स प्लस सी. पुढे सांगा चला बोला इंटिग्रेशन ऑफ बोला पटपट. कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्स. बोला बोला इज इक्वल टू काय आलं? मायनस कॉट एक्स प्लस सी. इथपर्यंत कळलं नक्की? पुढे सांगा चला इंटिग्रेशन बोलत चला रे बोलत चला. साइन कॉस टॅन झाला, कॉट झाला, सेक. बोला सेकचा डेरिव्हेटिव्ह कोण असतो? सेक एक्स इंटू टॅन एक्स डी एक्स. काय आलं याचं इंटिग्रेशन सांगा? इज इक्वल टू सेक एक्स प्लस सी. आणि लास्टला कोणाला सांगा? बोला इंटिग्रेशन ऑफ बोला रे कोसेक एक्स इंटू कॉट एक्स डी एक्स इज इक्वल टू कोण येणार? मायनस कोसेक एक्स प्लस सी. नक्की कळलं? साईचे सारे फॉर्म्युले करेक्ट आलेत का बघा? ऑनलाईन फॉर्म्युले करेक्ट आलेत का बघा? नक्की? चलो आता बघा रे बाळांनो, आपण लाईन वाईज जर गेलो तसं बघितलं तर आपण डेरिव्हेटिव्ह काढताना बघा डेरिव्हेटिव्ह कसे काढले होते? साईन, मग कॉस, मग टॅन, कॉट, सेक, कोसेक असे पाहिले होते. आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह तर बघतोय, पण त्याच्यामध्ये ऍक्च्युअलमध्ये आपल्याला दोघांचेच भेटले ना. कोणाचे भेटले? साईनचा आणि कोणाचा भेटला? कॉसचा. मग अजून कोणाकोणाचे इंटिग्रेशन पाहिजेत? टॅन, कॉट, सेक, कोसेक याचे सुद्धा इंटिग्रेशन आपल्याला माहिती असले पाहिजेत. मग याच्या पुढे आपल्याला याच्या पुढचे जे फॉर्म्युले बघायचे बाळांनो, याच्या पुढचा 7th नंबरचा जर फॉर्म्युला बघायचा आहे, ठीक आहे. सो 7 नंबरचा फॉर्म्युला काय घ्या लिहून चला. त्याच्याच फॉर्म्युले लिहिलेत का तुम्ही? नाही ना? चला तुमच्या मेन फॉर्म्युला पेजमध्ये फॉर्म्युल्याचं पेज ओपन करा. फॉर्म्युल्याचं पेज ओपन करा आणि फॉर्म्युल्याच्या पेजमध्ये हेडिंग टाका इंटिग्रेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. इंटिग्रेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आणि त्याच्यामध्ये हे 6 फॉर्म्युले पहिले लिहून घ्या. व्यवस्थित लिहून घ्या, न चुकता. गडबड करू नका. शांतपणे बघून बघून लिहा. डोकं लावू नका. कारण एकदा जर एखादा फॉर्म्युला नोटबुकमध्ये चुकीचा लिहिला तर कायमस्वरूपी तो चुकीचाच पाठ होतो बाळांनो. उरका उरका.
झाले काय? उरका उरका पटपट लिहून घ्या व्यवस्थित. झाले. चलो आता नेक्स्ट फॉर्म्युला बघायचा बाळांनो आपल्याला. इंटिग्रेशन ऑफ, बघा आपण कुठपर्यंत आलतो सांगा. रेग्युलर फॉर्म्युल्यामध्ये जर बघितलं आपण तर सगळ्यात पहिले फॉर्म्युला कोणाचा घेतला आपण? साईनचा. अजून कोणाचा घेतला? कॉसचा. हे खालचे फॉर्म्युले डेरिव्हेटिव्ह नुसार आलेले, पण साईन आणि कॉसच्या नंतर इंटिग्रेशन कोणाचं काढावं लागेल आपल्याला? टॅनचं. घ्या चला नेक्स्ट घ्या. इंटिग्रेशन ऑफ, फॉर्म्युला लिहून घ्या. इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी, सातवा फॉर्म्युला. आता हा फॉर्म्युला कसा आले असेल बघा, लक्ष द्या. मला सांगा टॅनचं इंटिग्रेशन लॉग सेक एक्स आलं की नाही? लक्ष द्या. टॅनचं इंटिग्रेशन काय? लॉग ऑफ सेक एक्स. मग लॉग ऑफ सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह कोण असेल सांगा? टॅन एक्स. मग कसा काढूत बघा बरं चला. मग आपण डेरिव्हेटिव्ह काढून बघा चला. डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ सेक एक्स. सांगा कोणता रूल वापरावा लागेल आपल्याला? चेन रूल. लॉग ऑफ सेक एक्स जर घेतलं तर या ठिकाणी लॉग एक्स असतं तर आपण डेरिव्हेटिव्ह काय काढला असता? 1/x. आठवतंय नक्की? लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/x. मग लॉग सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल बाळांनो सांगा? 1/sec x. आणि परत मला काय करावं लागेल? डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. कोणाचा? सेक एक्सचा. कळतंय नक्की? आठवतंय नक्की? लॉग ऑफ सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला? 1/sec x. आणि परत मला कोणाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे? सेक एक्सचा. सो इज इक्वल टू सांगा 1/sec x इंटू सेकचा डेरिव्हेटिव्ह काय असतो सांगा? बोला पटपट. सेक एक्स इंटू टॅन एक्स. मग आता याच्यातला सेक सेक काय झाला? कॅन्सल. कोण आला आन्सर सांगा? टॅन. मग याच्यावरून तुम्हाला कळलं का काय? की लॉग ऑफ सेक एक्स घेतलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कोण आला? टॅन एक्स. मग टॅन एक्सचं इंटिग्रेशन कोण असणार? लॉग ऑफ सेक एक्स. नक्की कळलं? लॉग ऑफ सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह कोण आहे? टॅन एक्स. मग टॅन एक्सचं इंटिग्रेशन कोण असणार? लॉग ऑफ सेक एक्स. कळलंय की नाही? नक्की कळलंय. मग या ठिकाणी फॉर्म्युला काय आला सांगा? इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स डी एक्स इज इक्वल टू कोणाला? लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. फॉर्म्युला कळलंय नक्की? फॉर्म्युले पाठ करायचे, लक्षात घ्या. फॉर्म्युले पाठ नसतील तर उपयोग होणार नाही. चलो मग आता याच्यानंतर हे कळलंय नक्की? सातवा फॉर्म्युला कळलाय. नेक्स्ट फॉर्म्युला घ्या, 8 नंबरचा फॉर्म्युला. इंटिग्रेशन ऑफ टॅन नंतर कोण घेऊ सांगा? बोला. साइन कॉस टॅन. टॅन नंतर कोण घेतला सांगा? कॉट एक्स डी एक्स. सांगा कॉटचं डेरिव्हेटिव्ह काय येईल सांगा बाळांनो? या ठिकाणी लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. कसा आलाय बघू चला. सांगा कसा आला असेल सांगा. काय करावं लागेल मला सांगा? ह्याच्यात डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. कोणाचा? लॉग ऑफ साइन एक्सचा. आणि तो कॉट एक्स येतोय का चेक करायचं फक्त. चला बरं करू सांगा. काय करू? डी बाय डी एक्स ऑफ, बोला लॉग ऑफ कोण आलं? साइन एक्स इज इक्वल टू डी एक्स नाही ना डेरिव्हेटिव्ह. सांगा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. मग लॉग साईनचा डेरिव्हेटिव्ह काय असणार सांगा? 1/sin x. हा इंटू परत काय करावं लागेल? डेरिव्हेटिव्ह कोणाचा? साइन एक्स. सो इज इक्वल टू काय आलं सांगा? 1/sin x इंटू साईनचा डेरिव्हेटिव्ह कोण असतो? बोला साईनचा डेरिव्हेटिव्ह कोण असतो? कॉस. मग या ठिकाणी कॉस एक्स अपॉन साइन एक्स आलं की नाही? आणि कॉस एक्स अपॉन साइन एक्स म्हणजे कोण असतो? कॉट एक्स. मग कॉस अपॉन साइन म्हणजे कोण आला सांगा? कॉट एक्स. म्हणजे या ठिकाणी लॉग ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉट एक्स आहे. म्हणजेच याचा अर्थ काय झालं? कॉट एक्सचं इंटिग्रेशन कोणाला? लॉग ऑफ साइन एक्स. नक्की कळलं? पक्का. लॉग ऑफ साइनचा डेरिव्हेटिव्ह कोणाला? कॉट. मग कॉटचं इंटिग्रेशन किती आलं सांगा? लॉग ऑफ साइन एक्स. नक्की कळलंय? पक्का. फॉर्म्युला लिहिलाय? चला पुढचा कोणता घ्यावा लागेल सांगा चला. हा बोला पटपट पटपट बोला. पहिले कोण घेतला? साइन. साइन नंतर कॉस. कॉस नंतर टॅन. टॅन नंतर कोणाला? कॉट. कॉट नंतर कोण घ्यावं लागेल? सेक. घ्या चला नेक्स्ट लिहून घ्या. इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. सांगा कसं प्रूफ करता येईल सांगा. याला काय करावं लागेल? बोला. डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. कोणाचा? लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्सचा.
सांगा मग काय करू बोला चला. डी बाय डी एक्स ऑफ बोला बाळांनो लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. सांगा लॉग म्हणजे 1 मध्ये लिहितो, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 एक्स. मग लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार सांगा 1 सेक एक्स प्लस टॅन एक्स. खाली लिहितो मी थोडंसं वाटलं त्याला काय येईल सांगा इज इक्वल टू काय येईल 1 सेक एक्स प्लस टॅन एक्स आणि परत पूर्ण या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल ना. सांगा पुढं काय करणार इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ बोला सेक एक्स प्लस टॅन एक्स. सो इज इक्वल टू काय आलं सांगा 1 सेक एक्स प्लस टॅन एक्स. हे आहे असंच राहिलं. आता या दोघांचे सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढू ना. सांगा सेकचा डेरिव्हेटिव्ह किती येतो. सेकचा डेरिव्हेटिव्ह काय असतो सेक एक्स इंटू टॅन एक्स. बोला पटपट सेकचा डेरिव्हेटिव्ह काय असतो सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो सेक स्क्वेअर एक्स. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो सेक स्क्वेअर. आता या दोघांमधून सेक सेक कॉमन निघाल ना बाळांनो. सांगा बरं मग काय येईल सांगा. याच्यातून आणि याच्यातून जर मी सेक कॉमन काढला इथला सेक एक्स गेला म्हणजे इथं कोण राहिला बोला पटपट कोण राहिला टॅन एक्स प्लस इथला एक सेक गेला म्हणजे इथं कोण राहिला सेक एक्स डिवायडेड बाय खाली कोण आलंय सांगा सेक एक्स प्लस टॅन एक्स. आता व्यवस्थित बघा टॅन एक्स प्लस सेक एक्स म्हणजे सेक एक्स प्लस टॅन एक्स. या दोन्ही टर्म कशा आहेत सेम. मग या दोन्ही टर्म जर मी कॅन्सल केल्या तर आन्सर मध्ये कोण राहिलं सांगा माझं सेक एक्स. कन्सेप्ट कळलं का नक्की. मग लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स येतोय मग सेक एक्सचं इंटिग्रेशन काय येणार लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. नक्की कन्सेप्ट कळलाय का. फॉर्म्युले पाठ केल्याशिवाय उपयोग होणार नाही. ऑनलाईन डेरिव्हेटिव्ह कळलंय का नक्की ऑनलाईन बघा. सेकचं इंटिग्रेशन लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स कसं आलं परत बघा. आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स घेतला तर 1 सेक एक्स प्लस टॅन एक्स येईल इंटू परत मला त्याचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. सेकचा डेरिव्हेटिव्ह आला सेक एक्स इंटू टॅन एक्स. टॅनचा डेरिव्हेटिव्ह आला सेक स्क्वेअर. दोघांमधून मी काय केलं सेक एक्स कॉमन काढला मध्ये टॅन एक्स प्लस सेक एक्स आलं. हे दोन्ही टर्म काय केल्या कॅन्सल. वर सेक फक्त आणि फक्त आन्सर मध्ये कोणाला सेक एक्स. कळलंय का नक्की. कसं आला आपल्याला हे मॅटर करणार नाही. थोड्या वेळानंतर आपल्याला त्याचा फॉर्म्युला काय हे मात्र मॅटर करेल. हे मात्र आपल्याला पाठ करायचंय. पुढं लास्ट वाला कोण येईल सांगा माता याच्यामधला बोला. साईन झाला कॉस टॅन कॉट सेक आणि सेकच्या नंतर कोण असतो कोसेक उरका. मग ह्या ठिकाणी नेक्स्ट घ्या इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स डीएक्स. इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स डीएक्स इज इक्वल टू लॉग ऑफ कोसेक एक्स माइनस कॉट एक्स प्लस सी. लॉग ऑफ कोसेक एक्स माइनस कॉट एक्स प्लस सी. सांगा काय करू बोला चला. याचं काय काढावं लागेल डेरिव्हेटिव्ह. सांगा काय करू डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ कोणे कोसेक एक्स मायनस कॉट एक्स इज इक्वल टू पहिले काय येईल सांगा. लॉग आला म्हणजे 1 येणार. सांगा काय येईल बोला चला पटपट 1 कोसेक एक्स मायनस कॉट एक्स बोलत चला रे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय येईल बोला कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. नक्की कळलं बाळांनो. चलो सो इज इक्वल टू हा 1 मी आहे असंच ठेवतो 1 कोसेक एक्स मायनस कॉट एक्स आहे असंच ठेवला. सांगा इथं कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय असतो बोला पटपट मी मारी नाही तर कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. बोला कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. हे मायनसचा साईन तसंच ठेवलं. कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस कोसेक स्क्वेअर म्हणजे मायनस इथं परत आतमध्ये काय येईल मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. इथपर्यंत कळलं का रे बाळांनो. मग आता तुम्हीच विचार करा हा मायनस कोसेक एक कॉट एक्स आहे हा मायनस मायनस काय झाला प्लस. सांगा काय आलं इज इक्वल टू 1 इथं कोण आता सांगा कोसेक एक्स मायनस कॉट एक्स इंटू इथं काय होईल सांगा. बरं पहिली गोष्ट सांगा मायनस मायनस म्हणजे प्लस होईल ना. म्हणजे हा प्लस कोसेक स्क्वेअर एक्स लिहिला. पहिले मी प्लस कोसेक स्क्वेअर लिहितो. कोण लिहितो सांगा कोसेक स्क्वेअर एक्स. अरे हो की नाही. नंतर कोण लिहिला मायनस कोसेक एक्स इंटू काय लिहिला कॉट एक्स.
आता याच्यातून कॉमन कोण निघेल सांगा? कोसेक एक्स. व्हेरी गुड. मग याच्यातून मी काय केलं? कोसेक एक्सला काय केलं? कॉमन काढलं. मग इथला कोसेक एक्स गेला म्हणजे इथं कोण राहिलं सांगा? कोसेक एक्स राहिला. याच्यातला कोसेक गेला म्हणजे कोण राहिलं इथं? कॉट एक्स. डिवायडेड बाय खाली कोण आलंय सांगा? कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. आता हे दोन्ही टर्म काय होतील? म्हणजे आन्सर काय आलं सांगा? कोसेक एक्स. इथपर्यंत कळलंय का नक्की? लक्षात घ्या बाळांनो, मला फॉर्म्युले फक्त लिहून देणं खूप इझी होतं. सरळ सरळ मी तुम्हाला फॉर्म्युलेची लिस्ट दिली असती, हा फॉर्म्युला आहे पाठ करा. पण त्या फॉर्म्युला कसा आलाय हे जर तुमच्या लक्षात आलं, मग तुम्हाला ते एक्झाम्पल अजून सोपी जातं. ठीक आहे, चलो. मग या ठिकाणी काय फॉर्म्युला आला सांगा बघा. लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर तो कोणाला सांगा? कोसेक. मग ह्या कोसेकचं इंटिग्रेशन काय आहे सांगा? लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. कळले नक्की? फॉर्म्युला लिहून घेतलाय. कोणता फॉर्म्युला आहे? इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स dx इज इक्वल टू लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. किती फॉर्म्युले पाहिले? 4. याच्या आधी किती पाहिले होते? 6. टोटल किती झाले? 10. आता 10 मधले किती फॉर्म्युले पाठ करावे लागतील? 10. नाही तर काय होईन? मी जीव घेईन तुमचा. हा लक्षात. 10 पैकी 10 फॉर्म्युले पाठ असलेच पाहिजे, नाही तर मी तुमचा जीव घेईन. लक्षात घ्या. सांगा हे 4 फॉर्म्युले परत परत एकदा आपण रिवाइज करूत. बोला. मगाचे 6 तर झालेत, हे 4 करूत. बोला. टॅनचं इंटिग्रेशन काय? बोला. टॅनचं इंटिग्रेशन काय? लॉग ऑफ सेक एक्स. कॉटचं काय? लॉग ऑफ साइन एक्स. बोला. कॉटचं काय? लॉग ऑफ साइन एक्स. पुढे कोणाला सांगा? सेक. सेकचं काय? लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. पुढे सांगा. चला अजून नेक्स्ट कोण आहे सांगा? कोसेक. कोसेकचं काय? लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. परत बोला. पाठ करायचं, लक्षात घ्या, त्याशिवाय सोडणार मी तुम्हाला. नाही तुम्हाला वाटतं हा लिहिले मग आम्ही बघत आम्ही एक्झाम्पल बुसकाड आणीन मी. फॉर्म्युले आपल्याला पाठ करायचे आहेत म्हणजे आहेत. बोला. इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स. टॅनचं इंटिग्रेशन पटपट बोला. मी सगळ्यांना प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल विचारणार आहे. हे हे नको करू, लक्ष दे नाही तर मारीन मी तिथं. सांग इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स. टॅनचं इंटिग्रेशन काय? लॉग ऑफ सेक एक्स. लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी म्हणू नका मला. चला. कॉट एक्सचं इंटिग्रेशन काय? लॉग ऑफ साइन एक्स. कॉट एक्सचं इंटिग्रेशन काय? लॉग ऑफ साइन एक्स. पुढे बोला. टॅन कॉट नंतर कोण आला? सेक. सेकचं इंटिग्रेशन काय? लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. त्याच्या पुढे कोणाला सांगा? कोसेक. कोसेकचं इंटिग्रेशन काय? लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. बघा मी तुम्हाला का सांगतोय. पुढं पुढे गेल्यानंतर बाळांनो इंटिग्रेशनचे एवढे फॉर्म्युले वाढणार आहेत. आता याच्यानंतर परत 3 इनवर्सचे फॉर्म्युले बघायचे. त्याच्यानंतर 8 ते 10 तुम्हाला मिसलेनियसचे फॉर्म्युले बघायचे. म्हणून सांगतोय पुढे गेल्यानंतर कन्फ्युजन व्हायला नको, म्हणून आधीचे सगळे फॉर्म्युले आपल्याला व्यवस्थित पाठ करूत म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम राहणार नाही. एक्झाम्पल सोपे आहेत बाळांनो. इंटिग्रेशनचे एक्झाम्पल सिंपल आहेत. काळजी करू नका. मी तुम्हाला सांगतो इंटिग्रेशनचे एक्झाम्पल सिंपल आहेत, पण फॉर्म्युलेच पोरांचे पाठ होत नाही. डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले इझी होते, कमी होते. इंटिग्रेशनमध्ये फॉर्म्युले जास्त आहेत. पण जर समजा तुमचे बेसिक फॉर्म्युले व्यवस्थित पाठ झाले मग पुढे प्रॉब्लेम राहणार नाही. बोला. इंटिग्रेशन कोणाचं काढलं आपण? टॅन. टॅनचं इंटिग्रेशन काय? लॉग ऑफ पटपट बोला. लॉग ऑफ सेक एक्स. पुढं कॉटचं इंटिग्रेशन काय? लॉग ऑफ साइन एक्स. पुढे सेकचं इंटिग्रेशन काय? लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. कळलं? त्याच्या पुढे कोण आला? कोसेक एक्स. कोसेक एक्सचं इंटिग्रेशन काय? लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. किती फॉर्म्युले झाले? 4. सांगा. बोला. पहिला कोणता आहे? इंटिग्रेशन ऑफ. आता हे तर कळलं ना. साइन कॉस नंतर कोण आहे सांगा? टॅन. टॅन नंतर कॉट, नंतर सेक आणि नंतर हे 4 फॉर्म्युले बघायचे ना आपल्याला आता. अय बाबड्यांनो, अरे कळतंय का? चला. टॅनचं इंटिग्रेशन. हा पटपट बोला. लॉग ऑफ सेक एक्स प्लस इथं तुम्हाला लिहायचंच आहे इज इक्वल टू कॉटचं इंटिग्रेशन लॉग ऑफ. व्हेरी गुड. लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. सांगा. सेकचं इंटिग्रेशन. हा लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. नक्की का? पुढे सांगा. कोसेकचं इंटिग्रेशन लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. फॉर्म्युले लक्षात घ्या. मी स्वतः तुमचे फॉर्म्युले पाठ करून घेतोय. मग आता जे जे ऑनलाईन मध्ये 70-72 सध्या आहेत ऑनलाईन मध्ये लाईव्ह मध्ये किंवा उरलेले रेकॉर्डिंग मध्ये 200-300 जे काय असतील त्यांनी फक्त कीर्तन असल्यावानी करू नका.
म्हणजे घरी बसलेत, मग अंथरुणात आहेत, उशीवर मस्तपैकी पांघरून मोबाईल बघतो, काय म्हणतोय मास्तर आणि बरं ठीक आहे, जाऊ दे असं काहीतरी असलं करू नका. उठून बसा. सकाळी जर समजा आपल्याला जाग येत नसेल, रात्रभर तुम्ही कष्ट केलेले असतील, शेतात कामाला गेलेले असेल, ठीक आहे, धुणे धुवायला गेलेले असेल, कोणाच्या घरी घरातली कामं केली असेल, है ना, असं केलं असेल, सकाळी उठायला उशीर झाला तर काही प्रॉब्लेम नाही बाळांनो. अशा वेळेला तुम्ही नंतर फॉर्म्युले पाठ केले तरी चालतील. पण जर सकाळी 7:30ला उठून लेक्चर करतायत तर ते प्रॉपरली करायचं म्हणून करू नका. कारण हे फॉर्म्युले इतके महत्वाचे आहेत बाळांनो, तुम्हाला नंतर नंतर त्याचं महत्व कळेल. मी हे एवढे का पाठ करून घेतोय, कारण पाठ नाही केले तर उपयोग होणार नाही. मग टोटल किती फॉर्म्युले झाले सांगा? 10. किती फॉर्म्युले झाले? 10. आता हे पाठांतर माझं नाही चालू, मला पाठ आहेत, तुम्हाला पाठ करायचे म्हणून चालू आहेत. कळतंय नक्की? बोला पहिल्यापासून हे 10 फॉर्म्युले मला सांगा. कशाचे 10 फॉर्म्युले ते? हा, ट्रिग्नोमेट्रीच्या इंटिग्रेशनचे. अरे कळतंय नक्की? नंतर तुम्हाला हे न बघता 10च्या 10 फॉर्म्युले लिहून बघायचे. सांगा पहिला फॉर्म्युला कोणाचा आहे सांगा? इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स. बोला साइन एक्सचं इंटिग्रेशन काय? व्हेरी गुड, मायनस कॉस एक्स प्लस सी. पुढे बोला इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स, कॉसचं इंटिग्रेशन. व्हेरी गुड, साइन एक्स प्लस सी. पुढे इंटिग्रेशन ऑफ, बोला सेक एक्स नाही, सेक्स मी घाबरलो. सेक एक्स म्हणू नका, साइन कॉस नंतर डायरेक्ट जाऊ नका. हा पुढे कोणी सांगा? सेक स्क्वेअर एक्स डी एक्स. काय बोला? टॅन एक्स प्लस सी. पुढे सांगा इंटिग्रेशन ऑफ, बोला कोसेक स्क्वेअर एक्स. हा, कोसेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय आहे? न बघता सांगताय, मायनस कॉट एक्स प्लस सी. बघून सांगू नका. नक्की कळलंय का? पुढे सांगा. चला बघा, साईनचा डेरिव्हेटिव्ह, कॉसचा डेरिव्हेटिव्ह, टॅनचा डेरिव्हेटिव्ह, कॉटचा डेरिव्हेटिव्ह. पुढे कोण असतो? सेक. सेकचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? सेक एक्स इंटू टॅन एक्स. म्हणजे पुढचा फॉर्म्युला कोणता असणार? सेक एक्स इंटू टॅन एक्स डी एक्स. त्याचं इंटिग्रेशन काय होईल सांगा? सेक एक्स प्लस सी. नक्की कळलंय? पुढे सांगा. चला हा, इंटिग्रेशन ऑफ, बोला कोसेक एक्स इंटू कॉट एक्स डी एक्स इज इक्वल टू मायनस कोसेक एक्स प्लस सी. नक्की कळलं? हे 6 तर आपण पहिले बघितले. नक्की त्याच्या पुढे परत 4 बघायचे. सांगा चला. साइन कॉस झाला ना. आतापर्यंत आपण जे फॉर्म्युले बघितले ना बाळांनो, हे अँटी डेरिव्हेटिव्हचे टाईप बघितले. हे कशाच टाईप मध्ये? साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, कॉसचा मायनस साईन, टॅनचा सेक स्क्वेअर, कॉटचा मायनस कोसेक स्क्वेअर, सेकचा सेक एक्स टॅन एक्स, कोसेकचा मायनस अशा पद्धतीने बघितले. आता ॲक्च्युली सिक्वेन्शियली जाऊ. साईनचं इंटिग्रेशन झालं, कॉसचं इंटिग्रेशन झालं, मग राहिले 4 ना. कोण कोण राहिले सांगा मग? इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स. मग टॅन एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन काय सांगा? लॉग ऑफ, व्हेरी गुड, लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. पुढे सांगा इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स डी एक्स. कॉटचं इंटिग्रेशन काय? लॉग ऑफ साइन एक्स. व्हेरी गुड, लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. परत सांगा इंटिग्रेशन ऑफ, बोला सेक एक्स डी एक्स. सेक एक्सचं इंटिग्रेशन काय? व्हेरी गुड, लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. त्याच्या पुढे सांगा इंटिग्रेशन ऑफ, हा बोला कोसेक एक्स डी एक्स. कोसेकचं इंटिग्रेशन काय? लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. नक्की कन्सेप्ट कळला? किती फॉर्म्युले झाले? 10. येतील न बघता सांगा. चला न बघता लिहायचा प्रयत्न करा. 10च्या 10 फॉर्म्युले नोटबुकच्या लास्ट पेजवर न बघता लिहायचा प्रयत्न करा. चुकले तर चुकू द्या, काही फरक नाही पडत बाळांनो, पण आपल्याला इथलं इथंच पाठ करायचे. कारण घरी गेल्यानंतर बाळांनो अभ्यासाला तुम्हाला वेळ मिळत नाही, है ना. घरी गेल्यानंतर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या गोष्टी कामाला लावतात घरचे. काही काही घरचे तुम्हाला दुकानावर पाठवत असतील, काही काही बालमजूर म्हणून तुम्हाला कामाला पाठवत असतील, काही शेतात पाठवत असतील दारे धरायला, आहे का नाही. कोणी घरात भांडी धुवायला लावत असेल, कपडे पुसायला लावत असेल, फरशी पुसायला लावत असेल. म्हणजे घरचे तुम्हाला खूप कष्ट करतात बाळांनो, कष्ट देतात, कामं देतात, है ना. आणि मग त्याच्यातून तुम्हाला वेळ मिळत नाही अभ्यासाला. कारण तुम्ही विद्यार्थीच एवढे सिन्सिअर आहेत बाळांनो की तुम्हाला इंस्टाग्राम, फेसबुक हे विषय माहितीच नाही आहेत काहीच. मग त्याच्यामुळे तुम्ही इकडे दुर्लक्ष करतच नाही. पण तुम्हाला घरी वेळ मिळायला नको, म्हणजे तुम्हाला घरी त्या वेळेची गरजच पडायला नको, म्हणून आपण इथंच फॉर्म्युले पाठ करून घेऊ. ठीक आहे, उरका. चला 10 फॉर्म्युले व्यवस्थित लिहायचा प्रयत्न करा. वेळ झाला तरी चालेल बाळांनो, एक लक्षात घ्या, सुरुवातीला इंटिग्रेशन मध्ये लेट झालं तरी चालेल, पण आपल्याला फॉर्म्युले मात्र पाठ करून घ्यायचे, त्याच्याशिवाय आपल्याला पुढे जायचं नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा.
न बघता फॉर्म्युले पाठ करायचा प्रयत्न करा, म्हणजे न बघता लिहायचा प्रयत्न करा. झाले का रे? उरका उरका, पटपट उरका, पटपट उरका. चला, हळूहळू जाऊ बाळांनो, घाई करू नका. तुम्हाला असं वाटत असेल कसं होईल काय होईल, टेन्शन घेऊ नका. बेस पक्का करा. पुढचे एक्झाम्पल खूप सोपे जातील बाळांनो. झालेत? बोला चला. काय काय फॉर्म्युले बघितलेत बोला. सगळ्यात पहिला फॉर्म्युला कोणता बघितला बोला. तेच फॉर्म्युले पाठ करायचे, त्याशिवाय सोडणार नाही तुम्हाला. पहिला इंटिग्रेशन ऑफ बोला साइन एक्स. बोला साइन एक्स डी एक्स इंटिग्रेशन काय? मायनस कॉस एक्स प्लस सी. पुढे बोला चला. इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स. कॉस इंटिग्रेशन काय? साइन एक्स प्लस सी. पुढे बोला इंटिग्रेशन ऑफ व्हेरी गुड सेक स्क्वेअर एक्स डी एक्स काय सांगा? टॅन एक्स प्लस सी. पुढे झाला इंटिग्रेशन ऑफ बोला पटपट कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्स काय बोला मायनस कॉट एक्स प्लस सी. पुढे बोला चला इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स डी एक्स बोला इज इक्वल टू सेक एक्स प्लस सी. पुढे बोला इंटिग्रेशन ऑफ बोला कोसेक एक्स इंटू कॉट एक्स इज इक्वल टू मायनस कोसेक एक्स प्लस सी. इथं डीएक्स राहिलं फक्त लिहायचं. आले नक्की. त्याच्यानंतर मग नॉर्मल ट्रिग्नोमेट्रीचे 4 राहिलेले. बोला इंटिग्रेशन ऑफ टॅन. आता हे तर विसरू नका, टॅनचं इंटिग्रेशन काय सांगा? लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. इथं डीएक्स राहतंय, लक्षात घ्या. लिहून दिलेत ऑलरेडी, काही प्रॉब्लेम नाही. सांगा इंटिग्रेशन ऑफ बोला पटपट कॉट एक्स डी एक्स. कॉट एक्स इंटिग्रेशन काय? लॉग ऑफ व्हेरी गुड लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. पुढे बोला इंटिग्रेशन ऑफ बोला साइन कॉस टॅन कॉट नंतर कोणाला? सेक. सेक एक्स इंटिग्रेशन काय सांगा? लॉग ऑफ व्हेरी गुड लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. पुढे सांगा इंटिग्रेशन ऑफ व्हेरी गुड कोसेक एक्स डी एक्स. कोसेकचं इंटिग्रेशन काय? लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. नक्की कळलं? या 10 फॉर्म्युलेमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? नक्की कन्सेप्ट कळलाय? पहिले आपण 6 बघितले होते नॉर्मल फॉर्म्युले, ठीक आहे. त्याच्यानंतर हे 10 कोणते फॉर्म्युले बघितले? ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले. कळलं? आता याच्यामध्ये आपण इनवर्सचा पण डेरिव्हेटिव्ह पाहिला होता. एवढं बघितलं होतं म्हणा. आम्हाला घंटा काही आठवत नाही आम्ही काय बघितलं होतं. आम्हाला फक्त ते मॅट्रिक्स आठवतंय आणि पार्शल फ्रॅक्शन आठवत थोडं थोडं. आणि लॉग जमलं तर थोडं थोडं आठवतंय, ते पण ते आम्हाला सोपं गेलं म्हणून लक्षात घ्या. याच्यानंतर आपण इनवर्स ट्रिग्नोमेट्रीचे पण डेरिव्हेटिव्ह पाहिलं, ते पण फॉर्म्युले बघायचे. मग सांगा बरं बाळांनो मला, जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला साइन इनवर्स एक्सचा, साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1 अपॉन बोला पटपट 1 अपॉन रूट ऑफ बरोबर आहे 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. असं करू नका बाळा. आठवतंय का नक्की? साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह पाहिला होता. साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय? 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आठवतंय का नक्की? अरे कळतंय का नक्की? पक्का आहे का नाही पाठ? लक्ष द्या रे, चाळे करू नका. साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय? 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. मग अजून कोणाचा पाहिला होता? कॉस इनवर्सचा पाहिला होता का? सांगा कॉस इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल सांगा? -1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. हे 2 पाहिले आपण, साइन इनवर्स कॉस इनवर्स. त्याच्या पुढे कोण पाहिला होता? टॅन इनवर्स. सांगा चला डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स. टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय सांगा? टॅन इनवर्सचा 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. तो तरी वाचना का करू? 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह होता? टॅन इनवर्सचा. मग टॅन इनवर्स सारखा अजून एक कोणाचा होता?
कॉट इनवर्सचा सांगा चला. डी बाय डी एक्स ऑफ कॉट इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू काय होतं सांगा, -1/1 + x². म्हणजे ह्या टाईपचे डेरिव्हेटिव्ह पाहिले होते. साइन इनवर्स झाला, कॉस इनवर्स झाला, टॅन इनवर्स, कॉट इनवर्स, अजून कोणता पाहिला होता, सेक इनवर्स, अजून कोणता पाहिला होता, कोसेक इनवर्स. आठवते नक्की. मग आता आपण एक 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 जाऊ बघा. सगळ्यात पहिले आपण हा डेरिव्हेटिव्ह पाहिला बाळांनो, साइन इनवर्स आणि कॉस इनवर्सचा. मग या ठिकाणी इकडच्या साईडला कोण आलं, 1/√1 - x² आलं. इथं पण कोण आलंय, -1/√1 - x². मग मी जर समजा याच्यावरून मला इंटिग्रेशनचा काय फॉर्म्युला लिहिता येईल सांगा चला. याच्यावरून इंटिग्रेशनचा काय फॉर्म्युला लिहिता येईल सांगा. इंटिग्रेशन ऑफ राईट साईडला कोण आहे, 1/√, बोला 1 - x² dx इज इक्वल टू कोण येईल सांगा, साइन इनवर्स ऑफ एक्स येईल ना. नाही कळलं, हे तर कळलंय ना की 1/√1 - x² चा डेरिव्हेटिव्ह किती येणार सांगा, साइन इनवर्स. बर, इकडच्या साईडला जर घेतलं सांगा, याच्यावरून इंटिग्रेशनचा काय फॉर्म्युला येईल सांगा. इंटिग्रेशन ऑफ -1/√1 - x² dx इज इक्वल टू कोण आला, बरोबर कॉस इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. नक्की कळलं. मग आता मी काय करतोय सांगा, हा मायनस साईन इकडे टाकावं लागेल ना. मग तुम्हीच मला सांगा, इथलं जर मायनस साईन काढला तर इथं मायनस साईन येईल की नाही. नक्की कळलं. मग आता बघा रे बाळांनो, हे दोन्ही फॉर्म्युले सेम झाले की नाही. अरे बघा ना, इथं इंटिग्रेशन ऑफ 1/√1 - x², दोन्ही सेम आहेत ना. पण एका ठिकाणी आन्सर साइन इनवर्स येत आहे आणि एका ठिकाणी काय येत आहे, मायनस. म्हणजे दोन्ही फॉर्म्युले सेम आहेत. दोन्ही फॉर्म्युले काय आहेत, सेम. कळले नक्की. मग याच्यावरून तुम्हाला एकच इंटिग्रेशनचा फॉर्म्युला लिहायचा. काय फॉर्म्युला लिहिणार सांगा मग, इंटिग्रेशन ऑफ, ए बमला, इंटिग्रेशन ऑफ बोला 1/√1 - x² dx इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी इज इक्वल टू, कॉस म्हटले जीव घेईन ना, मायनस इकडे येईन ना, इज इक्वल टू -कॉस इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. पहिला फॉर्म्युला कळला, कळलं नक्की. घ्या लिहून मग चला, हेडिंग टाका चला, फॉर्म्युलेशन अंडर इंटिग्रेशन ऑफ, फॉर्म्युलेशन अंडर हेडिंग टाका, इंटिग्रेशन ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. इंटिग्रेशन ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. पहिले घ्या, इंटिग्रेशन ऑफ 1/√1 - x² dx is equal to sin inverse of x plus c is equal to -cos inverse of x plus c. दोन्ही फॉर्म्युले सेम आहेत. झालं पक्का. चलो, मग साइन इनवर्स, कॉस इनवर्स सारखे अजून दोन कोण असतील सांगा. बोला, टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे. अर्थोत्रेश आता सांगितलं ना तुम्ही, 1/1 + x². बर, डी बाय डी एक्स ऑफ कॉट इनवर्स ऑफ एक्स काय सांगा, -1/1 + x². मग या दोन्ही ठिकाणी सेमच येणार बाळांनो. मग हा जर मायनस साइन इकडं आला तर काय होईल सांगा, -कॉट इनवर्स होईल. म्हणजे याच्यावरून मला फॉर्म्युला काय येईल सांगा बरं बाळांनो, दुसरा इंटिग्रेशन ऑफ, बोला ना, इंटिग्रेशन ऑफ इकडं तर 1/1 + x² राहणार ना. सांगा 1/1 + x² dx इज इक्वल टू काय येईल सांगा, एक तर कोण येईल सांगा, टॅन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू, अजून कोण येईल सांगा. व्हेरी गुड, हा इकडं आला ना मायनस, मग कोण येईल सांगा, -कॉट इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. नक्की कन्सेप्ट कळला पक्का. घ्या चला, उरका उरका. झाले करे. चलो, त्याच्या पुढे कोण राहिले सांगा. आता साइन कॉस टॅन कॉट झाला, आता कोण राहिले सांगा, सेक. बोला चला, डी बाय डी एक्स ऑफ
सेक इनवर्स ऑफ एक्स. सेक इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/x रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. आठवतंय का नक्की? पक्का. 1/x इंटू ब्रॅकेट रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? सेकचा. सेक सारखा अजून कोण होतं सांगा? हा बोला मग. डी बाय डी एक्स ऑफ कोसेक इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू कोण होता? -1/x रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. मग याच्यावरून परत इंटिग्रेशनचा फॉर्म्युला निघेल ना. काय फॉर्म्युला येईल सांगा? इंटिग्रेशन ऑफ 1/x रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू कोण येणार? सेक इनवर्स. किंवा कोण येणार? मायनस कोसेक. कारण हा मायनस साईन इकडे गेल्यावर कोण झाला? मायनस कोसेक इनवर्स. कळत आहे नक्की? सांगा काय फॉर्म्युला येईल? बोला चला. इंटिग्रेशन ऑफ, बोला, इंटिग्रेशन ऑफ 1/x रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 dx इज इक्वल टू कोण आला सांगा? एक म्हणजे आला सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. और अजून एक कोणाला सांगा? मायनस कोसेक इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. नक्की कळले का? ऑनलाईन हे 3 फॉर्म्युले कळलेत का बाळांनो? हे 3 फॉर्म्युले कशाचे सांगा? इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे. कशाचे? इनवर्स ट्रिग्नो. आता घरी गेल्यानंतर काय करायचंय? घरी गेल्यावर आम्हाला नाही सांगायचं म्हणून काय कर. घरी गेल्यावर आम्ही आमचे मनाचे मला आम्ही काही करू. घरी गेल्यानंतर हे 3 फॉर्म्युले. याच्या आधी ट्रिग्नोमेट्रीचे किती पाहिले? 10. आणि त्याच्या आधी सिंपल किती पाहिले? 6. टोटल किती झाले? 10 आणि 6 16. 16 आणि 3 किती झाले? 19. म्हणजे नाही नाही म्हणता म्हणता 20 फॉर्म्युले पाठ झाले ना. ट्रिग्नोमेट्रीचे किती पाहिले आपण आज? 10. इनवर्सचे किती पाहिले? 3. 3 म्हणजे 3 2 6 आहेत तसे, पण 3च पकडतो आपण. आणि पहिले किती पाहिले? 6. म्हणजे टोटल किती फॉर्म्युले बघितले? 19. न बघता म्हणजे बघता बघता आपले टोटल 19 फॉर्म्युले पाठ झाले. कळले? आता उद्या जर समजा 8-10 फॉर्म्युले पाठ झाले तुमचे, झाले म्हणजे करायचे, नाही तर काय होईन? मी तुमचा जीव घेईन. उरलेले पण फॉर्म्युले उद्या आपल्याला पाठ करायचे. ते झाले म्हणजे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले बऱ्यापैकी कव्हर झाले. मग फक्त वेगवेगळे रूल आहेत बाळांनो. मग बाकी काही प्रॉब्लेम म्हणजे जसं आपण चेन रूल पाहिला होता, प्रोडक्ट रूल पाहिला होता, क्वोशंट रूल पाहिला होता, त्या टाईपचे इथून पुढे रूल सुरू होतील. मग पुढे आपल्याला फॉर्म्युले जास्त पाठ करायचे नाही. पण हे तुमचे पहिले 19 आणि उद्याचे 8 ते 10 फॉर्म्युले झाले म्हणजे 31 फॉर्म्युले झाले म्हणजे इंटिग्रेशन बऱ्यापैकी कळलं. नक्की फॉर्म्युले कळलेत? पाठ आहेत सगळे? सांगा मग. पाठ झालेत मग सांगायला काही प्रॉब्लेम नाही, आहे का नाही? आपण पहिल्यापासून. पण नोटबुक बंद करा बरं. चला नोटबुक बंद करा. चला ऑनलाईन फॉर्म्युले व्यवस्थित रिवाइज करा. किती फॉर्म्युले टोटल? 19. आतापर्यंत किती बघितले? 19. 1919 फॉर्म्युले आपल्याला. ते नोटबुक बंद कर बरं पहिले, नाही फेकून झाली. नोटबुक बंद करती. बंद आहे? उलटी ठेव बरं, मला ती अशी वाटते उघडी. हां व्हेरी गुड. चलो सांगा सगळ्यात पहिले कोणते फॉर्म्युले पाहिले होते आपण? बेसिक फॉर्म्युले पाहिले होते. पहिले कोणते फॉर्म्युले पाहिले होते? बेसिक. सांगा पहिलं. इंटिग्रेशन ऑफ dx इज इक्वल टू, पुढे बोला इंटिग्रेशन ऑफ k dx इज इक्वल टू, पुढे बोला इंटिग्रेशन ऑफ x रेस टू n dx. फॉर्म्युला बोला x रेस टू n प्लस 1 अपॉन, पुढे बोला इंटिग्रेशन ऑफ 1/x dx. 1/x इंटिग्रेशन. पुढे बोला इंटिग्रेशन ऑफ e रेस टू x dx. हा पुढे बोला इंटिग्रेशन ऑफ a रेस टू x dx. हा नक्की का? अरे हाऊ का? पुढे सांगा मग. बेसिक झाल्यानंतर पुढचे कोणते? बोला बेसिक नंतर कोणते आले? ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्रिकचे किती आहेत? 10. बोला पहिला. बोला साइन एक्स dx चं इंटिग्रेशन काय? व्हेरी गुड. मायनस कॉस एक्स प्लस सी. पुढे इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स dx चं इंटिग्रेशन काय? व्हेरी गुड. पुढे बोला चला इंटिग्रेशन ऑफ, व्हेरी गुड, सेक स्क्वेअर एक्स dx. सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय? पुढे बोला इंटिग्रेशन ऑफ, व्हेरी गुड, कोसेक स्क्वेअर एक्स dx. कोसेक स्क्वेअरचं मायनस कॉट एक्स प्लस सी. नक्की कळलं का? पुढे सांगा चला. साइन कॉस टॅन कॉट. सेकचा सेक एक्स टॅन एक्स असतो ना, मग इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स dx इज इक्वल टू सेक एक्स प्लस सी. नक्की का? पुढे सांगा इंटिग्रेशन ऑफ, बोला पटपट, कोसेक एक्स इंटू कॉट एक्स dx इज इक्वल टू मायनस कोसेक एक्स प्लस सी. नक्की बाबडे? नक्की कळलेत का? किती झाले? 6. अजून 4 राहिलेत ना. सांगा पुढे कोणतं आहे सांगा. हा इंटिग्रेशन ऑफ
टॅन एक्स dx, टॅनचे इंटिग्रेशन. पटपट बोला, मी जीव घेईन. लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. पुढे बोला, इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स dx, कॉटचे इंटिग्रेशन. लॉग ऑफ, व्हेरी गुड, लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. पुढे बोला, इंटिग्रेशन ऑफ, बोला पटपट, सेक एक्स dx is equal to log of sec x plus tan x, log of sec x plus tan x plus c. आणि लास्टला कोण होता, इंटिग्रेशन ऑफ cosec x dx is equal to log of cosec x minus cot x plus c. नक्की कळलेत का रे बाळांनो? मग हे झाल्यानंतर अजून तीन कोणते पाहिले? बोला, या ट्रिग्नोमेट्रिक नंतर तीन कोणते पाहिले? इनवर्स. सांगा, इनवर्स मधला पहिला फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर dx इज इक्वल टू कोण आहे? साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी और इज इक्वल टू मायनस कॉस इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. आठवतंय का नक्की? पुढे सांगा, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. सांगा काय फॉर्म्युला आहे? टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी इज इक्वल टू मायनस कॉट इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. आणि लास्टला कोण आहे? इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 dx इज इक्वल टू बोला, सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस सी इज इक्वल टू मायनस कोसेक इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. टोटल फॅक्टर किती झाले फॉर्म्युले? टोटल 19 फॉर्म्युले आपले पाठ झालेत. मी तुम्हाला परत सांगतो बाळांनो, एक लक्षात घ्या. जर तुमचे 19 फॉर्म्युले आणि उद्याचे जे काही किती जवळपास 7 आणि 3 10 काहीतरी फॉर्म्युले तेवढे जर तुमचे परफेक्ट झाले बाळांनो, तर ट्रिग्नोमेट्रीमध्ये 2 ट्रिग्नोमेट्रीमध्ये प्रॉब्लेम नाही येणार तुम्हाला. ट्रिग्नोमेट्री म्हणजे सॉरी, इंटिग्रेशनमध्ये एक म्हणजे इनडेफिनाइट आणि त्याच्या पुढचा डेफिनाइट. हे 2 तुमचे परफेक्ट होऊन जातील बाळांनो, काहीच प्रॉब्लेम नाही राहणार. ठीक आहे, चलो थांबायचं बाळांनो ऑनलाईन.